नमस्कार, मी आशिष जाधव. जी 24 तासच्या रोखोक चर्चेत तुमचं स्वागत आहे. देशाचं नवं कृषी धोरण आणणारे 3 विधेयकं ही संसदेनं मंजूर केलेली आहेत. तिन्ही विधेयकं जेव्हा मंजूर करून घेतली तेव्हा राज्यसभेमध्ये अभूतपूर्व गोंधळ झाला. विशेषतः पहिली 2 विधेयकं जेव्हा मंजूर करून घेतली तेव्हा आवाजी मतदानानं मंजूर करून घेतली असा आरोप विरोधकांनी सरकारवरती लावला. त्यावेळी जे आखरीत घडलं, जे संसदीय परंपरेचं पालन झालं नाही अशा पद्धतीनं चित्र समोर गेलं. त्यात 8 विरोधी बाकावरचे खासदार हे निलंबित झाले. त्यांनी 2 दिवस धरणे आंदोलन सुद्धा संसदेच्या आवारात केलं. त्यांना सकाळी चहा द्यायला राज्यसभेचे उपाध्यक्ष सुद्धा गेले. त्यानंतर पुन्हा मग ही चर्चा सुरू झाली की हा नवा पायंडा भारतीय संसदीय इतिहासात नेमका काय पडलाय, की कशा पद्धतीने एखादं विधेयक मंजूर करून घ्यायचं. विशेषतः केंद्र सरकारकडं म्हणजे सत्ताधारी भाजपकडं राज्यसभेत बहुमत नाही आहे. अशा वेळी आवाजी मतदानानं जे विधेयक मंजूर करून घेतले त्याला आक्षेप आहे. त्याचबरोबर ज्या पद्धतीनं मंजुरी मिळालेली आहे त्यावरून सुद्धा मतमतांतर आहेत. एवढंच नाही तर विधेयकामध्ये काय मसुदा आहे, नेमकं धोरण कसं असेल यावरती सुद्धा उलटसुलट चर्चा आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशाला ग्वाही दिलेली आहे की नव्या धोरणामध्ये जे कायद्यान्वये राबवलं जाणार आहे त्यामध्ये MSP अर्थात मिनिमम सपोर्ट प्राइस अर्थात आधारभूत मूल्य अर्थात सोप्या भाषेत हमीभाव हा दिला जाईल, हमीभाव असणार आहे. पण आज राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष आणि देशाचे माजी कृषी मंत्री शरद पवार यांनी असं म्हटलेलं आहे की कायद्यात MSP अर्थात हमीभावाचा उल्लेखच नाही आहे आणि त्यामुळं एक नवी चर्चा सुरू झालेली आहे. स्वतः शरद पवार हे मैदानात उतरलेले आहेत. त्यांनी सरकारच्या कृषी धोरणाला विरोध दर्शवलेला आहे. त्यावरच आज आपल्याला चर्चा करायची आहे. या चर्चेत सहभागी होण्यासाठी आपल्यासोबत मान्यवर पाहुण्यात आपल्यासोबत भाजपचे आमदार अतुल भातखळकर आहेत. त्याचबरोबर आपल्यासोबत काँग्रेसचे प्रवक्ते डॉक्टर संजय लाखे पाटील आहेत, जे स्वतः शेतकरी आहेत. त्याचबरोबर आपल्यासोबत राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार आणि माजी मंत्री शशिकांत शिंदे आहेत. तसंच आपल्यासोबत दिल्लीहून महाराष्ट्र टाइम्सचे दिल्ली प्रतिनिधी खास प्रतिनिधी ज्येष्ठ पत्रकार सुनील चावके आहेत. याशिवाय थोड्याच वेळात आपल्यासोबत शिवसेनेचे शेतकरी नेते किशोर तिवारी सुद्धा असणार आहेत. मी चर्चा सुरू करण्यापूर्वी देशाला ग्वाही देताना पंतप्रधान नरेंद्र मोदी MSPचा उल्लेख करून काय म्हणाले, त्याचबरोबर त्याला उत्तर देताना आज शरद पवार यांनी MSP अर्थात हमीभावाचा कायद्यात उल्लेखच नाही असा जो आरोप केलाय, ह्या दोघांच्याही प्रतिक्रिया तुम्ही बघा. साथियों, कल देश की संसद ने देश के किसानों को नए अधिकार देने वाले बहुत ही ऐतिहासिक कानूनों को पारित किया है. ये देश के लोगों को, देश के किसानों को, मैं आज जब बिहार के लोगों से बात कर रहा हूं उस समय पूरे हिंदुस्तान के किसानों को भी और भारत के उज्जवल भविष्य के लिए जो आशावान लोग हैं उन सब के लिए भी बहुत बहुत बधाई देता हूं. ये सुधार 21वीं सदी के भारत की जरूरत है. कुठल्याही पिकाची खरेदी करण्याचं काम जे कृषी बाजार समितीतून होतं. सदस्यांचं म्हणणं होतं की तुम्ही याच्यात सवलत दिली म्हणताना पण त्या कायद्यात सांगा ना की आम्ही MSP कायम ठेवू. हा अधिकार मिनिमम सपोर्ट प्राईसचा जो आहे तो आम्ही संपूर्ण त्या ठिकाणी रिझर्व करू. पण त्याच्या संबंधीचं काही स्पष्टीकरण त्या ठिकाणी झालं नाही. आता देत आहे, हे सगळं झाल्याच्या नंतर सांगितलं जातं आहे. पण त्याची सदनामधल्या चर्चेमध्ये ते जर करता आलं असतं तर बरं झालं असतं. मी थेट जातोय शशिकांत शिंदे यांच्याकडे. राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार आहेत, माजी मंत्री आहेत. शशिकांत शिंदे, अखेर का होईना शरद पवार मैदानात आले. त्याला कारणं वेगवेगळी आहेत. एक म्हणजे त्यांच्याविषयी संभ्रम निर्माण झाला होता की त्यांच्या पक्षानं भूमिका काय मांडली. ती मांडत असताना प्रफुल्ल पटेल राज्यसभेमध्ये काय बोलले ते एवढंच म्हणाले की शरद पवारांना किंवा विरोधकांना विश्वासात घ्यायला हवं होतं आणि मग हे विधेयक सादर करायला हवं होतं. त्यानंतर
राज्यसभेमध्ये मतदानाच्या वेळी राष्ट्रवादीच्या खासदारांनी सभात्याग केला आणि त्यावरून उलटसुलट चर्चा सुरू झाली. नंतर विषय असा आला की इन्कम टॅक्सच्या नोटिसासुद्धा धाडण्यात आलेल्या आहेत. त्यामुळं शिवसेना आणि राष्ट्रवादी अशी वागली की काय. त्या पार्श्वभूमीवरती आज शरद पवारांनी पत्रकार परिषद घेतली. त्यामध्ये 2-3 बाबी स्पष्ट केल्या. त्यातलं सार असं आहे की आता शरद पवार आज दिवसभर अन्नत्याग करतायत, म्हणजेच उपोषण करतायत. का करतायत तर कृषी विधेयकांना त्यांचा विरोध आहे. एवढंच नाही तर जे निलंबित खासदार आहेत त्यांच्या पाठिंब्यावर आज शरद पवारसुद्धा ठाम आहेत आणि म्हणून मग त्या आमदारांनी अन्नत्याग केला, आपणही करूया म्हणून ते आज अन्नत्याग करतायत. या पलीकडे शरद पवार काय म्हणतायत हे आम्हाला तुमच्याकडनं जाणायचं आहे. यामध्ये पहिल्या प्रथम ते निलंबित केलेल्या खासदारांचं मी मनापासून या ठिकाणी आभार व्यक्त करेन, अभिनंदन करेन की लोकशाही टिकवण्यासाठी लोकशाहीच्या कक्षेमध्ये हुकुमशाही वापरणाऱ्यांना त्यांनी फार मोठ्या प्रमाणात लोकशाहीच्या माध्यमातून अन्नत्याग करून त्या ठिकाणी लढा दिला. त्याचा मनापासून धन्यवाद. कारण यामुळे काही लोकांचं जे मनोबल वाढलेलं आहे त्याला बंधन पडेल आणि त्यासाठी पवारसाहेबांनी सुद्धा जी भूमिका स्पष्ट केली पत्रकार परिषदेमध्ये, त्यांनी सुद्धा दिवसभर अन्नत्याग केलेला आहे. आज मला एवढंच सांगायचं आहे की अशी जी योगायोग आहे की मला माहीत नाही, परंतु काही दिवसापूर्वी 24,713 कोटीला फ्युचर ग्रुपची बिग बाजारची कंपनी अंबानी ग्रुपनी रिलायन्सने विकत घेतली. हा व्यवहार झाल्यानंतर लगेच हा कायदा येतो का काय हा योगायोग असेल. कदाचित त्याच्यामध्ये या कायद्यामध्ये आणण्याचा केंद्राचा असा निर्णय नसेल, परंतु मला शंका अशी येते की आता 27 उद्योगधंदे बंद करताना शेतकऱ्यांचा असलेला स्वतंत्र अस्तित्व, ज्याचा तुम्ही मगाशी उल्लेख केला, MSP कायदा असेल किंवा काय, हेच बंद करण्याचं परत एक नोके रिटेल स्टेटमध्ये जो काही आता बिझनेस आहे त्या कोरोनाच्या पार्श्वभूमीवर तुम्ही पण अनुभवला असेल, हे रिटेल स्टेटमध्ये आता खरं म्हटलं तर बऱ्याच लोकांनी मक्तेदारी करण्यासाठी प्रयत्न केला. आत्ताच नव्हे तर काँग्रेसच्या काळापासून केला होता, त्यावेळेला आम्ही विरोध केला होता. त्यामध्ये फक्त शेतकऱ्यांचं गोंडस नाव दाखवलं जातं, पण त्याच्या पाठीमागचा चेहरा जो होता म्हणजे अगदी चीननं बंदी घातली म्हणून, नाही तर अलिबाबासारख्या कंपन्या सुद्धा या स्टेटमध्ये उतरलेल्या आहेत. गेल्या वर्षभरामध्ये तुम्ही आकडा घ्या, माहिती घ्या, मोठमोठ्या कंपन्या या असलेल्यामध्ये, मग ऑनलाईनमध्ये अमेझॉनसारख्या असेल किंवा अनेक कंपन्या अशा आहेत की जे या फील्डमध्ये उतरलेल्या आहेत आणि ह्यामध्ये पूर्णपणाने शेतकऱ्यांच्या गोंडस नावाखाली हे विधेयक, आता विधेयक म्हणजे 3 विधेयक आहेत, त्याच्यावर चर्चा पुढे होईल. परंतु पवार साहेबांनी जी भूमिका मांडलेली वस्तुस्थिती आहे आणि राज्याच्या या ठिकाणी पंतप्रधानांनी सांगताना सांगितलं की नाही, हे शेतकऱ्यांच्या हिताचं आहे, हे हिताचं आहे. मग घाईघाई मंजूर करायचं काय, गडबड करायची गरज होती. आणि ते प्री प्लॅनिंग, अगदी प्री प्लॅनिंग करून त्या ठिकाणी कुठेही चर्चा न होता घाई गडबडीत ते मंजूर करून टाकायचं आणि हा सरळ सरळ खाजगी कंपन्यांसाठी रेड कार्पेट उभं करण्याचा हा प्रयत्न ह्या बिलामध्ये, असा माझा थेट आरोप आहे. चर्चेमध्ये मी सांगेल की शेतकऱ्यांच्या हिताचं काय, जेव्हा अतुलजी बोलतील तेव्हा मी त्याच्यावर उत्तर देईल. मला प्रश्न असा विचारायचा आहे की यामध्ये शेतकऱ्यांचं नक्की हित काय, जे नंतर पंतप्रधानांपासून सगळ्या पदे आणि खासदारांना सुद्धा त्यांनी सांगितलं. आता शेतकऱ्यांचा गैरसमज, अहो तसं जर असतं तर पंजाब हरियाणापासून हे जे आता आंदोलन पेटत चाललेलं आहे, हे पेटण्यामागे एवढा विश्वास शेतकऱ्यांना वाटला असता ना. बाजार समितीचे नियमावली तोडण्यासंदर्भात कायदा जो केला म्हणून सांगता, पूर्वीपासून शेतकऱ्यांना कुठेही माल विक्री करण्याचा परवानगी आहे. पवार साहेबांनी एक मुद्दा सांगितला, त्याच्यावर मी फक्त लक्ष देऊ इच्छितो की यामध्ये कॉर्पोरेट सेक्टरला कुठेही माल खरेदी करण्याचा परवानगी देण्याचा कायदा म्हणजे खाजगी कंपन्यांना त्या ठिकाणी. आणि मग हे सांगतात काही नाही, शेतकऱ्यांना बाजारपेठ उपलब्ध होईल, पण एकदा कॉन्ट्रॅक्ट जो फार्मिंग आहे आणि बाजारपेठ एकदा ह्या लोकांनी काबीज केली, त्यामध्ये गुंतवणूक करतील आणि ज्यावेळेला गुंतवणूक करतील तेव्हा प्रचंड प्रमाणामध्ये मग हेच दर ठरवतील किती द्यायचा. मी बाजार समिती मुंबईचा तुम्हाला आलेख देतो, यामध्ये कशा पद्धतीने ह्या कंपन्या दर पाडतात, दर उठवतात आणि मग आपला फायदा करून घेतात, हे सविस्तरपणे सांगेल. पण हा आजचा खरोखर काळा दिवस आहे की यामध्ये शेतकऱ्यांच्या गोंडस नावाखाली हा कायदा करण्याचं जे धाडस दाखवलं, त्यामध्ये पूर्णपणाने खाजगीकरण,
जसा बँकेचं खाजगीकरण चाललेलं आहे, कोऑपरेटिव्ह सेक्टर तोडीला निघालेला आहे, तशा पद्धतीने ह्या बाजार समितीच्या कायद्याच्या माध्यमातून जे कृषी विधेयक आणलेलं आहे त्यामध्ये पूर्णपणाने भविष्य काळामध्ये हा संपूर्ण व्यवसाय, संपूर्ण शेतीचं असलेलं उत्पन्न हे ठराविक लोकांच्या हातामध्ये परत जाईल अशी शंका आहे. ठीक आहे. आपल्यासोबत अतुल भातखळकर आहेत, भाजपचे आमदार आहेत. अतुल भातखळकर, 2-3 मुद्दे आहेत. एक तर संयुक्त चिकित्सा समितीकडे हे विधेयक पाठवलं असतं आणि नंतर त्यावरती साधक बाधक चर्चा होऊन हरकती ज्या आल्या असत्या, सूचना आल्या असत्या, त्यावर चर्चा झाली असती आणि एक सर्व पक्षांना विश्वासात घेऊन हे एवढं महत्त्वाचं विधेयक की जे कृषीप्रधान भारतासाठी खूप आवश्यक आहे असं सरकार म्हणत आहे, नंतर मंजूर करू शकलं असतं. राज्यसभेमध्ये बहुमत नसताना आवाजी मतदानानं विधेयक रेटून नेणं याला अनेकांनी आक्षेप घेतलेला आहे. मग त्यामध्ये जे आखरीत घडलेलं आहे संसदेमध्ये तो तर वेगळा विषय आहे, निलंबन हा वेगळा विषय आहे. पण ज्या पद्धतीनं विधेयक मांडलं गेलं त्यावरती आवाजी मतदान झालं त्याला सुद्धा आक्षेप आहे. विधेयकात काय आहे ही तर चर्चा आपण करतोच आहोत. जाधव साहेब, पहिली गोष्ट तर तुम्ही जेव्हा आवश्यक आहे तेव्हा शब्द फार जपून वापरता. राज्यसभेत आक्रीत घडलं. काय आक्रीत घडलं? एकमेकांच्या उरावर बसले, कागद उपसभापतींच्या तोंडावर फेकली, रूल बुक फाडली गेली. हे आक्रीत आहे का? अहो, हा राज्यसभेचा, संसदीय परंपरेचा हा प्रचंड मोठा अवमान आहे. या सगळ्या प्रकरणाचे 2 भाग आहेत. एक, संसदेमध्ये काय घडलं म्हणजे राज्यसभेमध्ये, आणि शेतकरी विधेयकांच्या संदर्भात राष्ट्रवादी काँग्रेसची, विशेषतः शरद पवारांनी आज जी काही भूमिका जाहीर केली ती, आणि शेतकरी विधेयक नक्की काय, हे 3 बाईतले भाग आहेत. पहिली गोष्ट, राज्यसभेच्या इतिहासात कधीही आणि विशेषतः कोरोनाच्या काळामध्ये सदस्य अशा पद्धतीने उपसभापतींच्या अंगावर चाल करून गेले नाहीत. कधीही त्यांनी रूलबुक फाडली नाहीत. हे सगळं त्यांनी केलं. हा केवळ तमाशा केला. आता हा तमाशा का केला? तर विरोधी पक्षांनी अशी मागणी केली होती की ही विधेयक संसदीय चिकित्सा समितीकडे, जॉईंट सिलेक्शन कमिटीकडे जावी, म्हणजे त्याच्यावर साधक बाधक चर्चा होईल. याला सत्ताधारी पक्षाचा विरोध होता. सत्ताधारी पक्षाने म्हटलं की चर्चा करू आणि विधेयक पास करू. आता जेव्हा विरोधी पक्ष अशी मागणी करतात आणि ते मतदानाची मागणी करतात, तेव्हा मतदान या देशातला 60% शेतकरी जर त्या शशिकांत शिंदे प्लीज 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 सदस्यांनी काय ते केलं महत्वाच्या मुद्द्यावरती आले होते. ते हे सांगत होते की वोट डिव्हिजन आम्ही मागितलं असतं. हा, ओके ओके ओके, बोला बोला बोला. अतुल भातखळकर बोला. असं आहे, आता मला फार बोलायला लावू नका. मला सगळं माहिती आहे. एपीएमसीत काय चालतं आणि एपीएमसीत कोणी काय केलंय मला सगळं माहिती आहे. फक्त तुमची इतका वेळ मला अशी जाधव देणार नाही. त्याच्यावर चर्चा करा अतुलजी. शशिकांत शिंदे तो मुद्दा नंतर प्लीज एक एक करून बोलूया, एक एक करून बोलूया. ऐका ऐका ऐका, आपल्याला चांगली चर्चा करायची. त्या बातम्या ऐकून ते वोट डिव्हिजन विषयी सांगत होते. राज्यसभेत वोट डिव्हिजन का झालं नाही याविषयी अतुल भातखळकर सांगत होते. हा, वोट डिव्हिजन विरोधकांनी मागितलं, ते उपसभापतींनी मान्य केलं. पण विरोधकांना हे माहिती होतं की आपली मेजॉरिटी नाही, कारण राष्ट्रवादीने बहिष्कार टाकला, शिवसेनेने बहिष्कार टाकला. शिवसेनेने तर लोकसभेत पाठिंबा दिला होता विधेयकाला, पण राज्य 2 मिनिटं संजय लाखे पाटील, आता तुम्ही थांबा, मी येतोय तुमच्याकडे. पूर्ण करू द्या. हा, त्याच्यानंतर शरद पवार जे आज अत्यंत पोटतिडकीने बोलल्याचं त्यांनी आव आणलाय, ते शरद पवार राज्यसभेत हजर का नव्हते? अहो, ते आदल्या दिवशी दिल्लीमध्ये होते ना. मग असं काय घडलं होतं? स्पष्टीकरण केलं ना अतुलजी. काही स्पष्टीकरण नाही. राजकारणावर बोलण्याच्या पेक्षा शेतकऱ्यांच्या हितासाठी बोला. तुम्हाला काय माहिती आहे शेतकऱ्यांच्या संदर्भातला? तुम्ही अगदी पोटतिडकीने पॉलिटिक्स सांगता. संसदेमध्ये शरद पवार काय केलं? त्यांनी स्पष्टीकरण केलं ना. काय केलं स्पष्टीकरण? अरे वा रे वा, संसदेत निवडून जाता, शेतकऱ्यांच्या प्रश्नावर चर्चा आहे, आणि आदल्या दिवशी तुम्ही दिल्लीत राहता आणि त्या दिवशी तुम्ही राहत नाही. प्रफुल्ल पटेल तुम्ही अर्ध्या तासात आणि 1 दिवसामध्ये चर्चा संपवता. 3-3 दिवस 3 दिनावर चर्चा तर झाली असती ना. इथं मराठा मोर्चाच्या संदर्भामध्ये पवार साहेबांना लॉबीज क्लिअर परिस्थिती महाराष्ट्रात उभी राहिली होती, तुम्हाला तो खेळ करायचा असेल. त्या ठिकाणी विरोधकांनी गोंधळ घातला.
यात सत्ताधारी पक्षाचा काही संबंध नाही. त्यांना निलंबित केलं अत्यंत योग्य आहे. कारण राज्यसभेच्या इतिहासातला हा दुसरा काळा दिवस आहे. पहिला काळा दिवस कुठला? जेव्हा हमीद अन्सारी जेव्हा राज्यसभेचे उपराष्ट्रपती म्हणून सभापती होते, तेव्हा त्यांनी रात्री 12:30 अहो, वाजता याचा विषय शेतकऱ्यांच्या जेव्हा बोला ना. हरिली जनगणमन उभं चालू केलं आणि संसदेचं अधिवेशन सायने डाय संपून टाकलं. आशिष जाधव जी, साहेब, आपली गुगल करा, चर्चा शेतकऱ्यांची आहे का मिळेल निलंबनावर आपल्याला. आहे? ठीक आहे, ते आता तिसरा मुद्दा. 3 मुद्द्यांमध्ये पहिला आता मुद्दा तिसरा बोलतायत, मुद्दा. 2 मुद्दे राहिलेत. हा, लवकर पूर्ण करा. हा, खासगीकरणाला सुरुवात कोणी केली या देशात? 91 साली मनमोहन सिंगांनी खासगीकरणाला सुरुवात केली. महाराष्ट्रामध्ये शेतकऱ्यांच्या जमिनी या व्यापाऱ्यांना विकण्याची सर, या परवानगी विधेयकांमध्ये देण्याची- काय ते सांगा ना. या तुम्ही त्या विधेयक अजून आलेलाच नाही आहात. ते सगळे राजकारणावर बोललेत. या विधेयकानंतर हमीभाव कायम राहणार आहे. शरद पवारांनी आज जो मुद्दा मांडला, हमीभावाचा कायदा अबॉलिश केलेला नाही. पण कायद्यात त्या उल्लेख सगळ्या- नाही ना हमी भावाचा. अहो, तो वेगळा कायदा आहे ना. तो कायदा वेगळा आहे. त्याचा उल्लेख दुसऱ्या कायद्यात करायची गरज नसते. बरं. हा, अहो, कळलं असा का? पण कायदा वेगळा साधं- होता का? साधी गोष्ट शेतकरी आहे. कुठेही माल विकू शकत होता. साधी गोष्ट आहे. शेतकरी हे बाजार असं- समितीच्या व्यतिरिक्त सुद्धा माल विकू शकत होता. ते आम्हाला पाहिजेच आहे. कारण ते काय अतुलजी ज्या बोलतात तुम्ही? स्वामीनाथन समितीच्या नावाने तुम्ही एवढा आरडाओरडा करत होतात, त्या स्वामीनाथन समितीच्या शिफारसी आम्ही 100% अंमलात आणतो. आणि त्याची नाही, सुरुवात नंतर स्वामीनाथन हमीभाव- यांनी पुन्हा लेख हेही लिहिला. चुकीचं सांगताय अतुलजी ते म्हणले तुम्ही. माझ्या लेखाचा स्वामीनाथन किंवा माझ्या यांनी म्हणण्याचा तुम्ही काही विपर्यास आपला केला सांगत गेला. नाही. स्वामीनाथन यांचा पुन्हा लेख आला होता. चुकीचं सांगतायत. काय चुकीचं सांगतायत? अहो, स्वामीनाथन समितीचं एबीसी तुम्हाला माहितीये का? संजय लाखे बोलतंय? पाटील, तुम्ही थांबा, मी तुमच्याकडे कोण येतोय नंतर. बोलतंय? फक्त तुम्हाला माहितीये का हो? तुम्ही सांगा ते जे बघू. सांगताय तुम्ही संजय सगळं लाखे पाटील, मी समर्थन नंतर करणार तुमच्याकडे आहात तुम्ही. येतोय. स्वामीनाथन समितीचा अहवाल हा किती साली आला सांगा बघू. सांगा. तुम्ही जे सांगताय अहो, आपल्याला इथे काय जनरल नॉलेज कॉन्टेस्ट खेळायची आहे का? ऐका ना, ऐका ना, ऐका ना, सगळी प्लीज प्लीज, आपण या नौटंकी विधेयकावरती राजकारण बोलूया, या नव्या धोरणावर बोलूया, शेतकऱ्यांच्या हितावर बोलूया. हा, पुढे पुढे. काही बोलायचं? हा, बोला बोला. सांगा ना. स्वामीनाथन अहवाल कधी सबमिट झाला सांगा. सांगा बघू. सर, ऐका ना, या विधेयकामध्ये काय ते सांगा. कोणाला बोलताय तुम्ही? तुम्हाला. हा, कारण ते इतकी लोक मध्ये बोलतायत. हो, नाही नाही, ज्या पद्धतीने विधेयक आणलं गेलं अहो, आणि पंजाब आणि हरियाणामध्ये आंदोलनं सुरू झालीत, महाराष्ट्रात त्या मानानं काही सार्वत्रिक स्वरूप नाहीये आंदोलकांचं. आज किसान सभेनं याचं फक्त कारण हाक असं पुकारलेली आहे, बस एवढंच आहे. महाराष्ट्रात कारण- का इतका विरोध होत नाही शेतकऱ्यांकडून, हा सुद्धा चर्चेचा विषय आहे. संजय लाखे पाटील, महाराष्ट्रात का इतका विरोध होत नाही? आशिषजी, या ठिकाणी आपण एक लक्षात घेतलं पाहिजे की काल आपण चर्चा केली महाराष्ट्रात विरोध का नाही याचं सगळ्यात महत्वाचं कारण जे आहे, आणि पवार साहेब राज्यसभेतल्या चर्चेला अनुपस्थित राहण्याचंही जे महत्वाचं कारण आहे, ते दोन्ही कारण एकच आहे. ते म्हणजे मराठा आरक्षणाचा अत्यंत गंभीर असलेला राज्यासमोर प्रश्न. मराठा हाच राज्यामध्ये शेतकरी आहे आणि तो शेतकरी सध्या या प्रश्नापेक्षा आरक्षणाच्या गंभीर प्रश्नामध्ये सगळी मराठा तरुणाई त्या ठिकाणी गुंतलेली आहे. त्यामुळे त्यांना हा प्रश्न तेवढा आज प्रायोरिटीचा वाटत नाही. त्यामुळं राज्यामध्ये आंदोलन पेटलं नाही. आणि अतुल भातखळकर किंवा भाजपचे कुठलेही प्रवक्ते या ठिकाणी जे सांगतायत की त्यांना ना मराठा आंदोलनाबद्दल, मराठ्याच्या प्रश्नाबद्दल या ठिकाणी ते गंभीर अहो, आहेत. मग कृषी प्रश्न धोरणावरती बोला. शेतकऱ्यांच्या कृषी धोरणावरती बोला. ह्या अहो, दोन्ही- त्यांच्या सरकारच्या काळात मराठा आरक्षण टिकलं ना हायकोर्टामध्ये. तुमच्या सरकारमध्ये ते तात्पुरती स्थगितीला गेलं. काय बोला. आज जो विषय त्यावर बोलू अतुलजी. ऐका ना, संजय लाखे पाटील, नंतर बोलू आपण संजय लाखे कधी पाटील, बोलायचं. तुम्ही कृषी विषयक चर्चेत सहभागी आहात. आज कृषी जरी विषयक तुम्ही चर्चेवर मराठा बोलू आरक्षणाची आपण. एक याचिका करते असले तरी त्या चर्चेत तुम्ही नाही आहात. आज तुमची चर्चा ही कृषी विधेयकांवर आहे. बरोबर आहे आशिषजी, पण पवार साहेबांनी जे सांगितलंय की मी केवळ सर्वोच्च न्यायालयामध्ये मराठा आरक्षणाची केस दाखल करण्यासाठी विधिज्ञाबरोबर इतर घटकाबरोबर चर्चा करण्यासाठी मुंबईमध्ये थांबलो होतो. अरे, अरे, ते अरे, अत्यंत अरे, खरं अरे. आहे. आणि वा, दुसरा आणि वा, सगळ्यात महत्वाचा वा, भाग वा. या ठिकाणी आहे, हा. जो या ठिकाणी शशिकांत शिंदेजी अहो, सांगतायत अतुलजी, कोर्टाने स्थगिती की दिल्यानंतर राज्यसभेमध्ये झालं. इतक्या महत्वाच्या विधेयकाबद्दल देशातल्या 70% जनतेचा ज्याच्यामध्ये सहभाग आहे, त्याच्या जीवन मरणाचा प्रश्न आहे, असे 3 विधेयक आणले असताना
ह्या 3 हे विधेयकावर अनुपस्थिती. 3 तास सुद्धा राज्यसभेमध्ये चर्चा घडून आणलं नाही. याच्यापेक्षा मोठं अनुपस्थिती दुर्दैव त्यावेळेला. अशी या देशामध्ये काही असू शकत नाही. अभिप्रेत हे होतं की ह्या विधेयकावर एका विधेयकावर 2-3 दिवस चर्चा होईल आणि विधेयकाचा किस त्या ठिकाणी पाडला जाईल, इतका तो महत्वाचा प्रश्न होता. परंतु तसं न करता अधिवेशनामध्ये या विधेयकावर 2-3 तास चर्चा केली. त्यानंतर ज्यावेळेस वेळ संपली, हा संकेत आहे, हा रूल आहे आणि कामकाजाचा नियम आहे की कामकाज जर तुम्हाला वाढवायचंय तर सगळ्या गटनेत्याबरोबर चर्चा करायला पाहिजे, त्यांच्यामध्ये सहमती करायला पाहिजे. वेळ आणि तरच वाढवून वेळ घेतली पाहिजे एवढं वाढवायला सांगा पाहिजे. की या काय ठिकाणी केलं पाहिजे, कसलीही कसं चर्चा केलं केली पाहिजे, नाही. एवढं लांबवू नका. हा, वेळ वाढवली पाहिजे. हा वेळ वाढवली नाही. हा मग संपला विषय. आणि हा. ज्यावेळेस हे सगळे म्हणत होते की उद्या दुसऱ्या दिवशी चर्चा ठेवा, ती ठेवली नाही. आणि ज्यावेळेस रूल बुक दाखवत होते तेही बघायला त्या ठिकाणी तयार नव्हते. म्हणून पवार साहेबांनी अत्यंत सुस्पष्टरित्या सांगितलंय की माझ्या 50 वर्षाच्या कारकिर्दीमध्ये संसदीय अशा पद्धतीचा कामकाजाचा काळा दिवस मी बघितलेला नाही. म्हणून अशी जी या ठिकाणी आपण लक्षात घेतलं पाहिजे की भारतीय जनता पक्षाला हे रेटून न्यायचं होतं. ज्या बिलामध्ये MSP हा शब्द यायलाच पाहिजे होता, कारण उद्या कॉन्ट्रॅक्ट होताना त्यामध्ये कुणीही MSP टाकणार नाही, मग MSP त्या ठिकाणी लागू होणार नाही, मग शेतकऱ्याला त्याचा लाभ मिळणार नाही. आणि MSP हाच या ठिकाणी सगळ्यात मोठा कळीचा मुद्दा आहे आणि तो बरोबर संसदेमधून टाळलाय. आणि बाहेरच्या ठीक आहे. प्लॅटफॉर्मवर भारतीय जनता पक्ष MSP म्हणून ओरडतोय आणि लोकांमध्ये एक गोंधळ निर्माण करतोय. ही राजकारणाची नैतिकता नाहीये. ठीक आहे, ठीक आहे. आपल्यासोबत किशोर तिवारी आहेत, शिवसेनेबरोबर आहेत, शिवसेनेचे नेते म्हणून आशिषजी. राष्ट्रीय स्तरावरती ते सहभाग घेत आहेत चर्चेमध्ये. आशिषजी. किशोर तिवारी, तुम्ही शिवसेनेबरोबर जोडले गेले असताना शिवसेनेची भूमिका या कृषी धोरणाला किंवा कृषी धोरणाच्या विधेयकांना घेऊन एवढी संभ्रमाची का आहे? मागचा जो जाहीर संवाद मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी जनतेशी साधला, त्यामध्ये त्यांचं एक वाक्य आहे, महाराष्ट्राच्या शेतकऱ्यांना केवळ हमीभाव नाही तर हक्काचा भाव देऊ. हे जे वाक्य आहे तेव्हाच माझ्यासारख्या पत्रकाराच्या मनात पाल चुकचुकली शंकेची की उद्धव ठाकरे असं का म्हणतायत, हमीभाव नाही तर हक्काचा भाव देऊ. त्यानंतर इन्कम टॅक्स नोटीसची प्रकरणं आली, त्यानंतर शिवसेनेचा राज्यसभेत सभात्याग झाला. हे काय दर्शवतंय? हे बघा, काँग्रेस सोबत आम्ही विरोधकांसोबत आहोत, आम्ही शेतकऱ्यांसोबत आहोत. काही कन्फ्युजन झालं होतं काही मुद्द्यावर. आजच साईनाथ मी मुख्यमंत्री साहेबांशी बोलणं केलं आहे. माझा जोपर्यंत संबंध आहे की हे शेतकऱ्यांना आत्महत्येला आमंत्रण देणारं विधेयक आहे आणि हे विधेयक ऑर्डिनन्स काढून आणलं आहे. याच्या विरुद्ध 25 सप्टेंबरच्या आंदोलनात आम्ही रस्त्यावर उतरणार आहोत. आता तुम्ही मला विचाराल की पहिले कृषी उत्पन्न बाजार समिती दलालाचं शोषण कमी करण्यासाठी होती, तर आज कृषी उत्पन्न बाजार समिती आणि दलाल शोषण करतात याबरोबर काही अर्थ नाही. आणि भाजपची जी भूमिका होती ती वालबाट येऊन गावात घेणार काय, आज अशीच परिस्थिती आहे. आता मला एक सांगा की भाजपची जर दिशा आणि इच्छा प्रामाणिक असती तर त्यांनी स्टेक होल्डरची चर्चा केली असती, सिलेक्ट कमिटीला दिलं असतं, स्टँडिंग कमिटीला दिलं असतं. काही न करता हे पास करून घेतलं आणि म्हणतात की नोटबंदी 2 आहे, नोटबंदी 2 आहे, चमत्कार होणार आहे. हे सगळं खोटाण आहे. 7 लाख कोटी रुपये गहू, तांदूळ, कापूस आणि इतर वस्तू घेण्यासाठी सरकारला लागतात. ते 7 लाख कोटी रुपये वाचवण्यासाठी हा त्यांचा फंड आहे. शेतकऱ्यांना वाऱ्यावर सोडल्यावर व्यापारी शोषण करतील आणि ह्या विधेयकाचा विरोध तर तुम्ही स्वतः किशोर तिवारी, तुम्ही आता ब्रेकिंग न्यूज दिलेली आहे की पी साईनाथ आणि उद्धव ठाकरे मुख्यमंत्री यांचं बोलणं झालंय, तुम्ही मध्यस्थी होता आणि आता शरद पवार आणि राष्ट्रवादी पाठोपाठ शिवसेनेचा सुद्धा जाहीर विरोध आहे विधेयकांना, बरोबर? लोकसभेत पाठिंबा दिल्यानंतर काय दिल्यानंतर? लोकसभेत पाठिंबा दिल्यानंतर हा ठीक आहे, लोकसभेत तुम्हाला एवढा भरघोस बहुमत असल्यावरती शिवसेनेच्या पाठिंब्याची गरज काय भाजपला? शिवसेने त्यांनी दिलं ना मतदान, मग ते ऍडिशनल दिलं असेल, उपयोग काय? झाले.
हा अहो, लोकसभेत त्यांनाही माहिती आहे त्यांनी की त्या बाजूने पाठिंब्याचा मतदान तसा काही केलं. उपयोग नाहीये, पण आता गैरसमज दूर झाला सांगतायत अहो, ते. जाधव साहेब अहो, ते गैरसमज जाधव दूर झाला साहेब, ते ऐका ना आधी. अहो, जरा ऐका ना माझं पी थोडं साईनाथांनी माझं ऐका. गैरसमज दूर केलाय अहो, शिवसेनेचा. लोकसभेत त्यांनी बाजूने मतदान केलं विधेयकाच्या. हो तेच आणि तर मी त्यांना राज्यसभा- विचारलं होतं अहो, भूमिका म्हणजे का याला- अशी बदलतीये, त्यावर आणि ते तर- म्हणतात आणि- की आणि आता आम्ही राज- करेक्ट केलेली आहे भूमिका. पी हा, साईनाथ आता correct यांच्याकडनंच उद्धव ठाकरे यांनी जाणून अहो, घेतलेलं आहे की ही भूमिका का सगळी- बदलावला पाहिजे. आशिषजी, हा, अहो, ही किशोर सगळी तिवारी सांगा, नौटंकी आहे. किशोर तिवारी मी सांगा तुम्हाला लवकर. काँग्रेसचा जाहीरनामा दाखवतो, हा बघा. किशोर तिवारी शिवसेना आंदोलन करणार आहे का? अतुल थोडा चूप बस ना. अतुल ऐकून घे. अतुल ऐकून घे. अरे तुम्ही लोक किशोर तिवारी शिवसेना आंदोलन करते, तुम्ही तर सांगणार होतात. हा जाधव हा राष्ट्रीय प्रवक्त्यासारखा झाला भाजपच्या. यांनी ऐकून घ्यावं. अरे भाजपनी चुकीची माहिती दिली होती. आम्हाला जेव्हा कळलं की यांचा उद्देश भांडवलदाराला दार्गिना आहे, आम्ही आमचा पाठिंबा वापस घेतला आहे. राज्यसभेत आम्ही आमच्या अटी टाकल्या आहे. आम्ही रस्त्यावर उतरणार आहोत. यांच्या पोटात काय अहो, त्यांच्यासारखा तुमच्यासारखा त्यांच्याकडे अभ्यास गट नाहीये अजून. मी तुम्हाला सांगतो हे सगळं राजकारण आहे. घाणेरड्या भाषेत सांगायचं तर नौटंकी बरं आहे. ठीक आहे ठीक आहे. माझ्या आपल्यासोबत हातात सुनील चावके काँग्रेसचा- हॉर्सेस माउथ काय राजकारण आहे 2 मिनिटं. समजून घेऊया. आपल्यासोबत मला ज्येष्ठ फक्त पत्रकार काँग्रेसचा सुनील जाहीरनामा चावके वाचू द्या. सुनील चावके यांचा सोमवारचा महाराष्ट्र टाइम्स मधला लेख हा महाराष्ट्रभर लोक वाचतात. तुम्ही का ते काँग्रेसच्या दिल्लीतून जाहीरनाम्यावर चाललेल्या दिल्लीचं त्या ठिकाणी? राजकारण आणि दिल्लीच्या अनुषंगानं महाराष्ट्राचं नौटंकी राजकारण तुम्ही डिस्कस करताय या करतात. ठिकाणी. त्यांना अधिक माहिती आहे यामध्ये राजकारण काय झालं असेल ते. सुनील चावके, शिवसेनेची भूमिका आता बरं करेक्ट झाली जसं किशोर तिवारी म्हणाले. शरद पवारांनी आज अखेर का होईना ते मैदानात आले, त्यांनी आपला विरोध दर्शवलेला आहे. हे काय सांगताय? आधी विरोध प्रखरपणे करता आला नाही, आता विरोध होतोय, राजकारण काय? आशिष जी, हे जेव्हा 20 लाखाचं पॅकेज जेव्हा जाहीर झालं होतं, मोदींनी जेव्हा पॅकेज जाहीर केलं 25 मार्च नंतर, आणि त्याच्यात सबसिक्वेंटली जेव्हा निर्मला सीतारामन आणि अनुराग ठाकूर यांनी ज्या घोषणा केल्या होत्या त्यातच ह्या तिन्ही विधेयकांचा समावेश होता की हे कृषी सुधारणा या निमित्ताने होणार आहेत. तर हा 25 ते 30 मार्च दरम्यानचा विषय आहे. त्यानंतर 26 जूनला ह्या 3 विधेयकांचे अध्यादेश निघाले. तेव्हापासून आतापर्यंत म्हणजे 3 महिने अजून त्याच्या पुढे, म्हणजे 3 महिने आधी अनाऊन्समेंट झाली, त्याच्यानंतर 3 महिन्यांनी 26 जूनला अध्यादेश काढले. तोपर्यंत हे सगळे राजकीय पक्ष चूप का होते हा प्रश्न महत्त्वाचा आहे. कारण अध्यादेश म्हणजे हा जो कायदा लागू झालेला आहे तोच कायदा तेव्हा पण होता 3 महिन्यापूर्वी. त्यावेळेस ह्या राजकीय पक्षांनी, या राजकीय नेत्यांनी आवाज का उठवला नाही की या शेतकरी विरोधी तरतुदी आहे याच्यात आणि ह्या इम्प्लिमेंट व्हायला नको. ते इम्प्लिमेंटेशन 3 महिन्यापासून सुरू आहे. आता त्याच्यावर फक्त शिक्कामोर्तब झालेला आहे विधेयक दोन्ही पास झाल्यामुळं दोन्ही हाऊसेसमध्ये. प्रश्न हा आहे की तेव्हा शरद पवार, तेव्हा उद्धव ठाकरे, तेव्हा काँग्रेस पक्ष आणि ह्या शिवसेना, ह्या सगळ्या गोष्टी तेव्हा त्यांच्या लक्षात का आल्या नाही. हा काळे विधेयक जर आहे तर तेव्हा ते का गप्प बसले. आणि ज्यावेळेस ह्या विधेयकांवर मतदान होणार होतं त्यावेळेस शिवसेनेनं लोकसभेत मतदान केलं. राष्ट्रवादीचं काय भूमिका होती ती कळली नाही. राष्ट्रवादीच्या सुप्रिया सुळे त्या मतदानाच्या पूर्वीपर्यंत हजर होत्या, त्यानंतर निघून गेल्या. राज्यसभेत काय झालं आपल्याला माहीत आहे. राज्यसभेतही फक्त एक जुजबी प्रश्न विचारण्यापलीकडे शिवसेना आणि राष्ट्रवादीनं या विधेयकांवर कोणतीही ठोस भूमिका घेतली नव्हती तेव्हा. आणि काँग्रेसनंही आपल्या घोषणापत्रात, जाहीरनाम्यामध्ये ह्या गोष्टी, ह्या तिन्ही विधेयका, ह्या सुधारणांचा उल्लेख केलेला होता. त्यामुळे काँग्रेसही असं म्हणू शकत नाही की आम्हाला ह्या तरतुदींचा अजिबातच काही गंध नव्हता. ह्या सगळ्या पब्लिक डोमेनमध्ये असताना 3 महिन्यापासून 6 महिन्यापासून. संजय लाखे पाटील, ऐका ना, सुनील चावके बोलतायत, ऐका ना, मी तुमच्याकडे येतोय ना. 6 महिन्यापासून आपल्याला माहिती आहे जीएसटी तुम्हाला लागू करायचा होता, आम्ही विरोध करतो याला. मोदी सरकारने लागू केला तो चुकीचा आहे. हेही कायदे तुम्हाला लागू करायचे होते, यांनी लागू केले चुकीचे आहे. ऐकून घ्या ना त्यांचं. एमएसपी. दुसरी गोष्ट एमएसपीचा विषय आहे. एमएसपीचा विषय हा फक्त म्हणजे एमएसपीचे काल गव्हाचे एमएसपी 50 रुपयांनी वाढवली, हे सगळं तोंड देखलं प्रकरण आहे. एमएसपी वाढवल्यानं काही शेतकऱ्यांना तेवढा भाव मिळेलच याची काही गॅरंटी नाही आहे. तेवढा पैसा देण्याची ऐपत आज
मोदी सरकारमध्ये नाही, ही वस्तुस्थिती आहे. कारण MSPच्या दरानं जर खरेदी करायची वेळ आली तर फक्त 10 ते 15% धान्य देशात निर्माण होणारं, उत्पन्न होणारं खरेदी केल्या जाते. बाकी सगळ्यांच्या तोंडाला पानं पुसले जातात. ही फॅक्ट आहे. आणि आता त्यात खाजगी क्षेत्र येणार आहे. मोठे लहान दलाल जाऊन मोठे दलाल जर येणार असेल तर शेतकऱ्यांचं काय भलं होणार आहे हे भाजपनं स्पष्ट करावं. ठीक आहे. अतुल भातखळकर, नवं धोरण काय असणार आहे की जिथे 52% जनता शेतकरी आहे, अशा वेळी नवं धोरण शेतकऱ्यांच्या बाबतीत काय येणार आहे? शेतकऱ्यांचं हित कशात आहे? हे बघा, शेतकऱ्यांचं हित कशामध्ये आहे? तर शेतकऱ्यांचं हित त्यांनी स्वतःचे कष्ट घालून, स्वतःचे पैसे घालून उत्पन्न निर्माण केलेलं जे पीक आहे, त्या पिकाला खर्च वजा होऊन त्यांना नफा मिळून असा भाव मिळणं, एका वाक्यात सांगायचं असेल तर. म्हणून स्वामीनाथन समितीचा रिपोर्ट लाखे त्याचं उत्तर द्यायला तयार नाहीत. आता मी आपल्या माहिती करता सांग, जेव्हा राजनाथ सिंग 2004 ला कृषी मंत्री होते तेव्हा स्वामीनाथन समिती ही या देशामध्ये गठीत केली गेली अटलजींच्या काळात. त्यांचा रिपोर्ट 3 सेक्शन मध्ये 2006 पर्यंत आला. तुम्ही गुगल करून बघाओ. 2006 ते 2014 यांचं सरकार होतं, त्यांनी एकदा तरी कधी उल्लेख केला का? कारण स्वामीनाथन समितीने सांगितलंय APMC डिसमेंटल करा. स्वामीनाथन समितीने शेतकऱ्याचा जो भाव असतो त्या भावाचे 3 फॉर्म्युले काढले आणि जो तिसरा अप्पर फॉर्म्युला आहे त्या फॉर्म्युलानुसार नरेंद्र मोदींच्या सरकारने हमी भाव द्यायला सुरुवात केली. मी तुम्हाला काँग्रेसचा जाहीरनामा वाचून दाखवतो. मी काल ट्वीट केला तो. कळलं की नाही? मी आता तुमच्याकडे पूर्ण माहिती घ्यायला. पॉइंट आहे काँग्रेसच्या जाहीरनाम्यातल्या 11 नंबरचा. मी आता तुमच्याकडे पूर्ण माहिती घ्यायला. त्यांच्याकडे जेवढी माहिती आहे तेवढी जरी पटलावरती ठेवू द्या. त्यांच्यावर ज्या जाहीरनाम्यावर सध्या विदेशात असणाऱ्या राहुल गांधींचा फोटो आहे. मला कळत नाही काय चालली चर्चा, मला कळत नाही. याला चर्चेला काय अर्थ राहिला का? अतुलजी, and Market Committee Act make trade in agriculture produce including export and interstate trade free from all restrictions. काँग्रेसचा जाहीरनामा कलम क्रमांक 11. अहो अतुलजी, कलम क्रमांक 12. तुमच्यासारखं दुर्दैव आणि दुर्दैवी असू शकत नाही. ठीक आहे. शशिकांत शिंदे, मी येतो तुमच्याकडे. ऐका ना. काँग्रेसचा जाहीरनामा काय सांगताय? आमचा जाहीरनामा आम्ही ठरवू कशा पद्धतीने. विचारत बसला. तुमच्या पुरतं बोला. काय त्यांना माहिती आहे? काहीतरी चुकीचं सांगताय, दिशाभूल करणार. तुम्ही पण विचारता, आम्हाला बोलून द्या ना, आम्हाला तर विचारून सांगून द्या ना आम्हाला. ठीक आहे. आमचा जाहीरनामा आम्हाला माहित का? तुम्हाला माहिती आहे? दुसरा अरे इथे आहे ना, वेबवर आहे ना. अहो तुम्ही अशी अहो पण त्याची तुम्ही चर्चा घेतली, अंमलबजावणी कशी करायची? बहुतेक जाहीरनामे हे 50% एकसारखेच असतात. काय चौकींनी चुकीची जो चर्चा मुद्दा चालवली उपस्थित तुम्ही? केला. 50% जाहीरनामे एकसारखे असतात सर्व पक्षांचे. अंमलबजावणी आम्ही ठरवणार का तुम्ही हे ठरवणार? तुमचं मत अहो झालं. तुम्ही मला द्या ना बोलायला. असं काय करता राव? चुकीचं ठीक आहे. काहीतरी सांगता या ठिकाणी सावकेनी जो आपलं. मुद्दा मांडला 24 जूनला हे ऑर्डिनन्स आले. काँग्रेसने, राष्ट्रवादीने आणि शिवसेनेने किंवा अकाली दलाने 26 जून नंतर हा कायदा या देशात अंमलात आलाय. 3 महिने झाले. किती पत्र लिहिली या सरकारला? लिहिली काँग्रेसनं, लिहिली सांगा, काँग्रेसने या ठिकाणी द्या, विरोध पुरावे केलाय. द्या. की ठीक बाबा आहे. या शशिकांत शिंदे, काही पुरावे हा नाही. एक मुद्दा महत्वाचा हे आहे. केवळ राजकारण जेव्हा आहे. सरकारनं काही नाहीये. अध्यादेश काढले, पुरावा देतो, 6 काँग्रेसने महिन्याच्या विरोध केलाय. आत संसदेची मोहर उमटून विधेयकांचं कायद्यात रूपांतर केलं पाहिजे. जर का तुम्ही आधी अध्यादेश लागू केला असेल तर ती जी प्रक्रिया आहे ती 3 महिने होती ना. 3 महिने कोणीच काही बोललं नाही. फक्त अकाली दल बोलत गेलं, पंजाबमध्ये अमरिंदर सिंग बोलत गेले आणि म्हणून मग हरियाणा आणि पंजाबमध्ये आज आंदोलन पेटलेलं आहे. त्याला सार्वत्रिक स्वरूप देशभराचं आलेलं नाही. हा दोष कोणाचा आहे? शशिकांत शिंदे, 1 मिनिट. आशिषजी, मला 2 मिनिटं मला थोडंसं सविस्तर बोलून द्या, कारण ही चर्चा एवढी महत्वाची आहे. ती चर्चा वेगळ्या ठिकाणी जायला लागली आहे. आता जाहीरनाम्याची नाही, आता प्रत्यक्ष शेतकऱ्यांच्या भविष्याच्या चिंतेचा विषय आहे. पवार साहेबांचा विषय होता, त्याचा मगाशी संजय रावांनी सांगितलेलं आहे. महाराष्ट्रातल्या मराठा लोकांचं जे आंदोलन चालू होतं त्यासाठी इथं लक्ष घालणं गरजेचं होतं, नाहीतर त्याच्यावर राजकारण करण्याची परिस्थिती अतुलजीने सोडली नसती.
मी एवढंच सांगणार आहे, एक आपल्याला अशी जी सांगतो, हा बिलाच्या संदर्भात चर्चा करणं गरजेचं आहे. ते म्हणतात आंदोलन कोणी केलंय, आम्ही सांगतो आम्ही आंदोलन केलं होतं. आणि हे आंदोलन केल्यानंतर सुभाषराव देशमुख होते तेव्हा या ऑर्डिनन्स काढला होता, राज्यामध्ये बंदी केली होती. अजून सांगतो, पंजाबमध्ये ऐका, पंजाबमध्ये याच्या संदर्भामध्ये आंदोलन झालं. पंजाबच्या विधानसभेमध्ये सर्व मतांनी एकमताने ठराव झाला आणि तो ठराव करून सुप्रीम कोर्टात जायचा निर्णय घेतला. दुसरी गोष्ट, महाराष्ट्राच्या राज्य असलेल्या विधानभूमीमध्ये मागच्या वेळेला विधान परिषदेमध्ये हे बिल मागे घ्यायला लावलं आम्ही. आज परवाच्या दिवशी घाईघाईत केंद्राची हे अधिवेशन चालू व्हायच्या अगोदर या राज्याच्या पणन सचिवांना राज्याच्या केंद्राच्या सचिवांचा फोन आला आणि डायरेक्ट तुम्ही कारवाई करा, आम्हाला रिझल्ट पाहिजे असा दम मारण्यात आला. तो घाईघाईने त्या असलेला आदेश निघाल्यानंतर कालच्या दिवशी या राज्याच्या उपमुख्यमंत्र्यांकडे बैठक झाली आणि उपमुख्यमंत्र्यांनी सांगितलं की एवढा मोठा निर्णय घेताना किमान राज्याचे मुख्यमंत्री उपमुख्यमंत्र्यांना कल्पना द्यायला पाहिजे, याचा अहवाल द्या आणि याला काय करता येईल याच्या बाबतीमध्ये चर्चा करू. हे राज्य सरकारने काल परवाच्या दिवशी राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्याकडे विषय झाला. अशी जी मी शेतकऱ्यांच्या बद्दल किंवा बाजार समितीचा नियम हटवण्याबद्दल बोलत नाही, माझी भीती मी फक्त सांगतो. यामध्ये राजकारण नाही कृपाजी, अतुलजी, माझा तुमचा राजकारणा विषय नाही. मी एवढंच सांगू इच्छितो की काही महिन्यापूर्वी 24,000 कोटीच्या वरती ज्यावेळा एखादी कंपनी रिलायन्स विकत घेते, आर्थिक रिलायन्सच्या बजेटमध्ये ज्यावेळा सर्वात जास्त इन्व्हेस्टमेंट ही स्टेट म्हणजे रिटेल स्टेटमध्ये टाकण्याच्या बाबतीमधला त्यांच्या असलेल्या वार्षिक सभेमध्ये घेतली जाते. हा योगायोग नाही, हे प्री प्लॅनिंग आहे. माझं म्हणणं एवढंच आहे की कोणीही कॉम्पिटिशनला यावं, त्याबद्दल बाजार समितीला जे काही हक्क आहे त्याची नियमावली आहे. असाच सहकार एका दिवसात उभा राहिला नाही. त्यात चुकी असेल, त्याच्यावर काही चुकी होत असेल त्याच्यावर कारवाई करू. पण मला एक अशी जी सांगतं की हमी भाव बाजार समितीमध्ये त्या शेतकऱ्याला पैसे मिळणे, आज सांगतो हे खाजगीकरण आहे. मी मगाशी सांगितलं, वर्षभरामध्ये उडान, बिग बास्केट, रिलायन्स फ्रेश, वॉलमार्ट अशा अनेक कंपन्या, या कंपन्या यात उतरलेल्या आहेत. या उतरताना त्याच्यामध्ये शेतकऱ्यांचा हित होत असेल, त्याला 10 पैसे जास्त मिळतील, आम्हाला आनंद आहे. आज रिलायन्सचे प्रत्येक गावागावामध्ये विभागामध्ये किंवा वेगवेगळ्या कंपन्यांचे आता ब्रँच उघडायला लागलेले आहेत. तिथं काय भाव मिळतो आपण चौकशी करा. मी गांभीर्याने आणि प्रामुख्याने जबाबदारीने बोलतो. जे शेतकऱ्यांचा भाव दिवसाला इथं मार्केटमध्ये आपण ठरवलं होतं की आज देशामध्ये काय भाव निघेल त्याच्याबद्दलची विक्री झाली पाहिजे. आज त्यांचे एजंट शेतकऱ्यांच्या बांधावर जातात आणि प्रत्येक डिव्हिजनला त्यांनी ऑफिसच काढलेले आहेत, गोडाऊन काढलेले आहेत, तिथे माल खरेदी करतात आणि तिथून डिलिव्हरी करतायत. त्यात शेतकऱ्यांचा फायदा होतोय, बघून घ्यावं. माझं आजही म्हणणं आहे, जरा ठीक आहे आपण विषय घेतला, मला सांगावं की आज या संदर्भामध्ये मग तुम्ही बिल काढलं, शेतकऱ्यांचं हित म्हणता, मग निर्यात बंदी का घातली तुम्ही? एका बाजूला तुम्ही सगळीकडची निर्यात बंदी उठवता आणि दुसऱ्या बाजूला निर्यात बंदी घालता. शेतकऱ्यांचा हित तुम्ही सांगता. माझा गंभीर आरोप आहे. ठीक आहे, आज मी किशोर तिवारी कोरडवाहू शेतमालाविषयी बोलूया. कंपन्यांचा जर का कायद्यामध्ये हमी भावाचा उल्लेख नसेल आणि खासगी व्यापाऱ्यांनी शेतकऱ्यांना त्यांच्या बांधावर जाऊन माल उचलल्यानंतर हमी भाव दिला नसेल, तर जो मधला फरक आहे तो कोण देणार? कायद्यात उल्लेख का हवाय? तो यासाठी हवाय की हमी भाव नाही मिळाला शेतकऱ्यांना तर फरकाची रक्कम कोण देणार? सरकार बेअर करणार, त्या व्यापाराला सक्ती करणार, त्याला आरोपीच्या पिंजऱ्यात उभं करणार. त्याच्यासाठी कायद्यात तरतूद हवी आहे. किशोर तिवारी, कॉन्ट्रॅक्ट फार्मिंग, शिंदे असं चित्र निर्माण करतायत. मला बोलू द्याल तर मी बोलेन. किशोर तिवारी तुम्ही बोला, तुमचं ऐकू आम्ही, तुम्ही बोला. आवाज मला चालत नाही. माल खरेदी करतात. किशोर तिवारी तुम्ही सलग बोला. हमी भावाने घेत नाही तेव्हा सरकार खरेदी करतं. आता स्थिती आहे, आता खासगी लोक माल खरेदी करतायत मार्केटमध्ये. या विधेयकामुळे अरे बाबा, राजकारण करू नका, मला बोलू द्या ना. किशोर तिवारी तुम्ही बोला, तुम्ही आता शिवसेनेचे प्रवक्ता आहात, आवाज तुमचाच आहे, बोला. बघा, 2004 मध्ये
2004 मध्ये कृषी मंत्री राजनाथ सिंग असताना त्यांनी क्वांटिटी रिस्ट्रिक्शन उचललं होतं व कापूस इथे मोठ्या प्रमाणात आला होता आणि त्याच्यानंतर शेतकऱ्याचे कवडवाहू क्षेत्रात आत्महत्या झाल्या होत्या. ऐकून घ्या. त्याच्यानंतर हेच राजनाथ सिंग विरोधी पक्षाचे नेते म्हणून विदर्भात आमच्याकडे आले होते. तेव्हा मी त्यांना म्हटलं होतं की राजनाथ सिंग तुमच्या चुकीच्या धोरणामुळे शेतकऱ्याच्या आत्महत्या होत आहेत. ते म्हणाले की आमची चूक झाली ती झाली, आता कसं करायचं. त्याच्यानंतर मी सोनिया गांधीजींना भेटलो. त्यांनी डॉक्टर स्वामीनाथन यांना पांढरखेडामध्ये गावात पाठवलं. माझं डॉक्टर स्वामीनाथन शेतकरी नेते म्हणून मागचा अनुभव नका सांगू, आत्ता सांगा. आत्ता विधेयकात काय नाही ते शिवसेनेचं काय म्हणणं आहे. अरे आशिष, तुला एक सांगू काय, जेव्हा याच्यावर विरोध वाढला आणि शेतकरी रस्त्यावर आले तर पंतप्रधान मोदी म्हणाले की मी एमएसपी कायम ठेवू. अरे औषध बाजारात आणणार आणि टोचणारे डॉक्टर नसणार अशी परिस्थिती आहे. म्हणजे कोरोनामध्ये वॅक्सिन निघाला आहे परंतु ते उपलब्ध नाही असं आहे. अहो, कागदावर एमएसपी काय करता, एमएसपी देण्याची व्यवस्था संपुष्टात आणून अंबानी, अडाणी, वॉलमार्ट, बिग बास्केट यांच्यासाठी मार्ग मोकळा करणारे हे शेतकऱ्याची हत्या करणारे लोक आहेत. आणि आमच्या जर कापूस यांना घ्यावा लागतो, सोयाबीन घ्यावा लागतो, पंजाबमध्ये गहू तांदूळ घ्यावा लागतो, त्यावर लागणारे 7 लाख कोटी रुपये वाचवण्यासाठी सरकारने बाजारातून फळ काढला आहे. सुनीलनी सगळे मुद्दे घेतले परंतु विरोधी पक्ष संजय लाखे पाटील, एक टीका अशी सुद्धा आहे की नवे कायदे आणा, ते बाजारभिमुख कायदे आणा, भांडवलदारांना पूरक असे कायदे आणा, मग अमेरिकेसारखी भली मोठी सबसिडी शेतकऱ्यांना द्या. आपल्याकडे तेवढी सबसिडी नाहीये, तेवढं अनुदान नाहीये जेवढं अमेरिका देते त्यांच्या शेतकऱ्यांना, कारण तिथं शेतकऱ्यांचा क्वांटम कमी आहे. आपल्याकडे शेतकऱ्यांचा क्वांटम इतका मोठा आहे की भली मोठी सबसिडी सुद्धा पुरत नाही. आणि जेव्हा असे कायदे होतात तेव्हा विरोधी पक्ष म्हणून 3 महिन्यापूर्वी अध्यादेश येतो, माहिती आहे की 6 महिन्यात कायद्याचं रूपांतर आहे, विधेयकं येणार आहेत. काँग्रेस रस्त्यावर का उतरली नाही? काँग्रेसला काय आता उतरावं लागेल रस्त्यावरती दुसऱ्यांना? आशिषजी, या ठिकाणी आपण लक्षात घेतलं पाहिजे की भातखळकर तुम्हाला तुमचा नेताच ठरवता येत नाही, रस्त्यावर कोण उतरेल? आशिषजी, या ठिकाणी लक्षात घेतलं पाहिजे, भातखळकर जे या ठिकाणी आज जे सांगतायत ते सगळं त्यांची बौद्धिक दिवाळखोरी या ठिकाणी बोलते. माझ्या प्रश्नाचं उत्तर द्या. तुमच्याच प्रश्नाचं काँग्रेसला रस्त्यावरती उतरण्यासाठी मुहूर्त का लागतो? गेल्या 3 महिन्यापासून रस्त्यावर उतरण्यासाठी सगळ्या प्रकारचे रेस्ट्रिक्शन आहेत. म्हणून काँग्रेसनं म्हणून नेताच निवडायचा नाही. जे काही ऑर्डिनन्स होता त्या ऑर्डिनन्सला काँग्रेसनं सातत्यानं विरोध केलाय, पहिल्या दिवशीपासून केलाय. राहुलजीने अनेक झूम मिटिंग मधून आणि याच्यामधून याबद्दल संवाद कार्यकर्त्यावर साधलाय आणि प्रत्येक ठीक आहे, हे उत्तर होऊ शकत नाही. मी शेवटी सुनील चावके यांच्याकडे जातोय. सुनील चावके, लोकशाहीमध्ये विरोधी पक्ष भक्कम पाहिजे. काँग्रेसचं चाललंय काय? काँग्रेसचं करायचं काय असा प्रश्न विचारला जातोय. काही करायची गरज नाही. काँग्रेस लोकांबरोबर आहे, काँग्रेस लोकांमध्ये आहे आणि काँग्रेस आशिषजी बरोबर आहे. पण आशिषजी, या ठिकाणी आपण लक्षात घेतलं पाहिजे. ठीक आहे, सुनील चावके बोला. सुनील चावके बोला. जे काही काल शरद आशिषजी असं आहे की हे 11 अध्यादेश जेव्हा मला 1 मिनिट द्या. सेशन सुरू होण्याच्या आधीपासूनच अंमलात आणले होते. तीन अध्यादेश, ह्या 11 अध्यादेशांपैकी 3 अध्यादेश हे कृषी विषयक आहेत आणि ते शेतकऱ्यांच्या मुळावर उठणारे आहेत. हे विरोधी पक्षांना माहिती होतं. त्याच्यानंतर राहुल गांधींनी काय केलं? राहुल गांधी हे आपल्या आईसोबत उपचाराच्या नावाखाली अमेरिकेला जातो असं त्यांनी दाखवलं असलं तरी ते हॉलंडमध्ये आहे अशी माहिती आहे. तुम्ही उपचाराचंही राजकारण ऐका ना संजय लाखे पाटील, ऐका आणि की तिथं जाऊन संजय लाखे पाटील तुमच्याकडे नेते नाही आहेत, जे आहेत ते बाहेर जातात महत्वाच्या चर्चेला. आम्हाला जरा हा काळा प्रियंका गांधी जाऊ शकल्या असत्या,
राहुल गांधी थांबले त्यांना असते लोकसभेमध्ये. त्यांना लोकसभेत हजर राहणं त्यांचं कर्तव्य होतं. शेतकऱ्यांचा एवढा कळवळा होता राहुल गांधींना, तर त्यांनी लोकसभेत हजर राहून या विधेयकांचा विरोध करायला पाहिजे होता, रस्त्यावर उतरायला पाहिजे होतं. संजय लाखे पाटील, ऐका त्यांचं. मी तुमच्याकडे येतो नंतर. राज्यसभेत जेव्हा ह्या विधेयकावर मतदान होऊ शकलं नाही, राज्यसभेत जेव्हा ह्या विधेयकावर मतदान होऊ शकलं नाही, तेव्हा गुलाम नबी आझाद, आनंद शर्मा, मनमोहन सिंग, पी चिदंबरम, ए.के. अँटनी हे कुठे होते? हे नेते कुठे होते? हे मोठे हे नेते 23 नेत्यांमधले हे नेते आहेत ना ज्यांनी पत्र दिलं होतं. हे का गैरहजर राहिले? मग यांनी वचपा काढला का राहुल गांधींचा? काल काँग्रेसच्या गैरहजर नव्हते, हे राज्यसभेमध्ये हजर होते. निलंबनाची त्याच्यानंतर त्यांना समर्थन देण्यासाठी काँग्रेसचा एकही नेता गुलाम नबी आझाद किंवा आनंद शर्मा हे देखील समोर आले नाही. चावकेजी, संसदेची आणि लोकशाहीची त्या ठिकाणी हत्या करण्यात आली. संजय लाखे पाटील ते बरोबर बोलतायत. ते तिथे हजर आहेत, ते सांगतायत. का नाही आनंद शर्मा पुढे आले? का नाही गुलाम नबी आझाद पुढे आले? का नाही पी चिदंबरम पुढे आले? आनंद शर्मा, गुलाम नबी आझाद यांना पत्र लिहिता येते सोनिया गांधी आणि राहुल गांधी. पण जेव्हा लोकशाहीची हत्या होते तेव्हा उतरता येत नाही ज्येष्ठ पत्रकार म्हणून संजय लाखे पाटील, ऐकून घ्या ना. आपण ते राजकारण करतायत. तुम्हाला आम्ही काय कान टोचायचे नाही काय विरोधी पक्ष आहे म्हणून? कसलं राजकारण आहे याच्यात? विरोधी पक्ष भक्कम करायचा ना. आमची तळमळ ती आहे त्यांनी असं समजा तुम्ही. आपल्या पक्षाचे 3 सदस्य धरणे देतात आहे, त्याच्याकडे लक्ष द्यायला त्यांना वेळ नाही. ही काँग्रेसची परिस्थिती आहे. पवार साहेब कुठे आहे? लोकसभेत राष्ट्रवादी कुठे आहे? शिवसेनेची काय परिस्थिती आहे? राज्यसभेत काय भूमिका आहे? आणि आता सगळे कायदे पास झाल्यानंतर हे तुमचं आता विरोध करायसाठी ते उतरतात. कॉन्ट्रॅक्ट फार्मिंग बद्दल बोलून द्या. शशिकांत शिंदे, राजकारण नाहीये. राष्ट्रवादी काँग्रेसनं शेवटी आपला पाठिंबा जाहीर केला म्हणून चर्चा करतोय. राजकारण काय म्हणताय? राजकारण कुणी केलं ही चर्चा करायची का? सत्यांश नाही. एक मिनिट निघून गेल्या केवळ आणि केवळ राजकारण आहे. या स्वामीनाथन समितीच्या शिफारसी आम्ही अंमलात आणल्या. अशोक गुलाटी सारखा ज्येष्ठ कृषी तज्ञ म्हणाला या दिवसाची मी 70 वर्ष वाट पाहत होतो. आणि याच्यामुळे सर्वसामान्य शेतकऱ्याला कोरडवाहू शेतीच्या तुकड्या पडलेल्या, घराघरामध्ये शेतीच्या तुकड्या कशी गाव शेती करणार सांगा? मिळेल हे दुःख शरद पवारांना आहे, अन्य काही नाहीये. मी तुम्हाला सांगतो स्वामीनाथन समितीच्या अहवाल शिफारसी आम्ही 100% अंमलात आणतो. अंमलात आणल्या दिशाभूल केली या ठिकाणी. एक मिनिट मला ठीक आहे, काही बोलू नका प्लीज. या कायद्यांचा त्यांनी अहवाल देऊन ते शांत बसल्यात घरी. थांबा प्लीज प्लीज. किशोर तिवारी, स्वामीनाथन अहवालाविषयी बोलतोय, व्यक्तीविषयी नाही. हा शशिकांत शिंदे लवकर समप करा प्लीज. आशिषजी यामध्ये मी तुम्हाला सांगतो आता दुसरे आपण हे म्हणतायत ना, आता एका बाजूला खाजगीकरण होत असताना मी आपल्याला सांगतो कॉन्ट्रॅक्ट फार्मिंग म्हणजे काय माहितीये का? आता आपल्या देशाच्या जमीन जी आहे ती शेतकऱ्यांची योग्य आणि ठराविक आहे. या ठराविक जमिनीवर हे कंपनीवाले भांडवल भागीदार म्हणून येणार आणि हे भागीदार म्हणून येत असताना मग बियाण्यापासून शेतीच्या खतापासून सगळे त्याच्यात इन्व्हेस्टमेंट करण्यासाठी मदत करणार, दर निश्चित करणार पहिलंच. आणि त्याच्यानंतर उत्पन्न वाढलं की उत्पन्न आल्यानंतर मग तो माल विक्री करताना त्याचा अधिकार त्यामध्ये राहणार. हा कॉन्ट्रॅक्ट फार्मिंग म्हणजे जमिनीचं भाडं त्या शेतकऱ्याला देणार. उत्पन्न काढता येणार नसल्यामुळे ऐका यामध्ये शेतकऱ्यांना फायदा होईल का तोटा होईल ह्याच्याबद्दल दुमत नाही. परंतु विषय धोका काय माहितीये का की ठराविक लोकांच्या हातामध्ये हा पूर्ण व्यवसाय आणि पूर्ण असलेला हा बिझनेस जातोय, पूर्ण असलेला शेतकऱ्यांचं उत्पन्न जात आहे. हा खरा या चर्चेतला धोका आहे. ठीक आहे राष्ट्रवादी काँग्रेसनं यासाठी रस्त्यावरती उतरावं. परत ज्यावेळेला केवळ अन्नत्याग करून होणार नाही, रस्त्याची लढाई लढावी लागेल जशी हरियाणा आणि पंजाबमध्ये लढली जाते. आम्ही उतरलोय. शिवसेनेला सुद्धा तेच करावं लागेल. शिवसेनेला आता कुठे कळलं आहे, पी साईनाथांनी सांगितलं आहे. जेव्हा किशोर तिवारी मातोश्रीला सांगा हे. आशिषजी 1 मिनिट तुम्ही थांबा, राहुल गांधी आल्यावर बोलूया. थांबा. एवढंच सांगतो, आता सुद्धा शेतकरी आपलं शेत दुसऱ्या कोणाला तरी चालवायला देतो.
यात नवीन काही नाहीये. ठीक आहे. किशोर तिवारी, दुसरी गोष्ट, मातोश्रीला काय contract सांगा? farming अहो, हे चुकीचं आहे. मॅन्डेटरी काय नाहीये. बोलता राव? त्याच्यात जमीन हा, विकत हमी घेता भावच येत नाही तर हक्काचा भाव कोणता देणार आहे? उद्धव ठाकरे सांगा. वर्कर कॉन्ट्रॅक्टचा कायदा. हा, बोला बोला. तुमचा स्काईप आडवा झालाय. वर्कर करता कायदा कोणी आणला या देशात? ठीक आहे, बोला. तो नरसिंहरावांच्या सरकारने आणला. ठीक आहे. हा प्रश्न गुंतागुंतीचा आहे. हा नीट कळला पाहिजे. शेतकऱ्यांचं हित आपल्या नेमकं बाजूला कशात आहे जे विकतात हे ना, कळलं तिथं जाऊन पाहिजे. बघा. चर्चेमध्ये शेतकऱ्याला आरोप भेटतो का प्रत्यारोप होत बोलू आहेत, नका. पण नेमकं शेतकऱ्याला आपल्या हिताचं काय आहे हे कळत नाहीये. त्यासाठी सरकारनं, आणि जसं पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले की होय हमी भाव दिला जाईल. काल केंद्र सरकारनं काही धान्याचे हमी भाव हे वाढवलेले आहेत, पण खरंच खाजगी व्यापारी जेव्हा शेतमाल खरेदी करतात तेव्हा ते हमी भाव देणार आहेत का? त्यांनी जर का हमी भाव नाही दिला तर मग फरकाची रक्कम तो व्यापारी देणार आहे का? त्यावरती तशी सक्ती होणार आहे का? ती खर्चाची रक्कम त्या व्यापाऱ्यानं हात वर केल्यावरती राज्य सरकार देणार आहे का? केंद्र सरकारची काय भूमिका आहे? कायदा केंद्र सरकारचा आहे, अंमलबजावणी राज्य सरकारला राज्यात करायची आहे. राज्य सरकारचं म्हणणं महत्वाचं आहे. त्यामुळे हा जो प्रश्न आहे शेतकऱ्यांचा म्हणून चालणार नाही, तर हा प्रश्न राजकीय प्रश्न आहे. कृषी प्रधान देशामध्ये जेव्हा कृषीचं नवं किंवा शेतीचं नवं धोरण अंमलात येत आहे, त्यासाठी महत्वाचे कायदे केले जात आहेत विधेयकांमार्फत. आधी अध्यादेश काढले जात आहेत आणि मग कायदा झाल्यानंतर विधेयकाचा आपण असा कीस पाडतोय. मधल्या काळात आपण काय केलं हा प्रश्न शेतकरी सर्व राजकीय पक्षांना विचारतोय. आणि म्हणून मग राजकीय पक्षांची भूमिका ही एक एक करून पुढे आली पाहिजे. त्यावरती चर्चा झाली पाहिजे. त्या चर्चेचं सार हे शेतकऱ्यांपर्यंत नीट पोहोचलं पाहिजे, कारण त्याला त्याची शेती ही उदरनिर्वाहासाठी करायची आहे. त्याला हे कळलं पाहिजे की त्याच्या ताटात काय वाढून ठेवलेलं आहे. त्यामुळं शेतकऱ्यांचे जेव्हा जेव्हा प्रश्न येतात तेव्हा तेव्हा ती चर्चा साधक बाधक तर करायची असतेच असते, पण त्यावर सुद्धा शेतकऱ्यांचं म्हणणं काय आहे ते सुद्धा आलं पाहिजे. ही जी चर्चा आहे आरोप प्रत्यारोपांची, ती चर्चा शेतकऱ्यांना लागू होत नाही, कारण त्यांचा जो से आहे तो त्यामध्ये येत नाहीये. पुढची चर्चा आपण जेव्हा करू तेव्हा शेतकऱ्यांना विचारू की या कायद्यामधून तुम्हाला काय मिळणार आहे, हे तुम्हाला कळलंय का? तुर्तास मी इथंच थांबतोय. सर्व मान्यवर पाहुण्यांचे आभार मानतो. पाहत राहा G24 तास. रहा एक पाऊल पुढे.